नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला विज्ञान भाग 2चा पेपर झाला. त्याची आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत लवकरात लवकर. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं उत्परिवर्तन असं उत्तर होतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं पर्याय क्रमांक क 38 असं उत्तर होतं याचं. वटवाघूळाचा समावेश वर्गात होतो, सस्तन वर्गात होतो. महाराष्ट्रातील येथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे, कोयना येथे आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र इथं पाहिजे होतं. इथं कलिकायन असं उत्तर पाहिजे होतं. कलिकायन इथं रिकामी जागा. 22 मे हे आपला जैवविविधता दिन साजरा केला जातो. 22 इथे डॉली पाहिजे होता. CH3COOH असं उत्तर होतं याचं. चूक उत्तर आहे. त्याच्यानंतर कारणे द्या आपण नंतर लाईव्ह क्लासमध्ये व्यवस्थितपणे घेऊ. ठीक आहे, पुढचं घेऊ. ॲसिन नाही, ऑसिन म्हणून लिहिले. पादुपिंड. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? उत्पादन घटेल. ठीक आहे. आणि कशाची? नाकतोडा. इथं नाकतोडा असं लिहायचं होतं. तर त्याच्यानंतर पुढचं होतं प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळेल आणि श्वासन वगैरे पुन्हा निर्मित करू शकतो आहे ना. पुन्हा निर्मित याला करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उत्तर लिहायचं होतं. मी इथे एकच उत्तर लिहिले. त्याच्या पुढचं उत्तर हे आपल्याला याचे उदाहरण होते 2 जिराफ आणि लोहार. मूलपेशी याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे संकटग्रस्त प्रजाती तानमोर, लायन, टेल्ड वानर. दुर्मिळ प्रजाती रेड पांडा, कस्तुरी किंवा याच्यापैकी तिघापैकी 2 लिहिलं तरी चाललं असतं. संवेदनशील प्रजाती हे पट्टेदार वाघ, गिरीचे सिंह. ह्या दोघांपैकी 1 लिहिलं तरी चाललं असतं. इथं औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? तर कोळसा हे इंधन वापरतात. आणि विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? समस्या हवेचे प्रदूषण होतं, आरोग्याच्या समस्या आणि जागतिक तापमान होतं. थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं होतं उत्तर. ठीक आहे. पुढचं आहे आपल्याला इथं अरीय येते. अरीय सममिती, द्विपार्श्व सममिती. त्याच्यानंतर इथे उत्तर आहे आईस्क्रीम, पुडिंग्स, टूथपेस्ट, खते, रंग, कागद उद्योग उत्तर आहे याचं. चल, इथं कीटकनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? वैयक्तिक स्वच्छता, साधनांची स्वच्छता, फवारणीचा वेळ, संरक्षक कपडे, हवेची दिशा, सूचनांचे वाचन आपण लक्षात करू. त्याच्यानंतर प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्याची नावे लिहायची होती. बँडेज, जंतुनाशक द्रव्य, कापूस, चिकटपट्टी, कात्री, मलम ही त्याचे उत्तर होते. इतिहास भूगोलचे पण मी क्लासेस लाईव्ह घेणार आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओला आवडल्याच्यानंतर व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर हाईप एक ऑप्शन येते, त्या हाईपला पण प्रेस करा. आपल्याला इथे विचारलं आरोग्य, खालीलपैकी एक उत्तर लिहायचं. सामाजिक आरोग्याचे परिणाम करणारे 6 घटक. शैक्षणिक, नोकरीची संधी मिळते, आर्थिक स्थिती, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सेवा, पावसाची स्वच्छता. आता थोडेसे डिटेलमध्ये लिहायचे होते याचे उत्तर आपल्याला. मी इथे फक्त पॉईंट लिहिले. लोकांचा दृष्टिकोन, मित्रमंडळी. ठीक आहे. आणि तुम्ही काय कराल? 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला. मग अभ्यासाला खूप ताण आला तर काय करू? आपण त्याला अभ्यासापासून थोडंसं रेस्ट घ्यायला सांगू, थोडा अभ्यास, आणि त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी देऊ. आवडीच्या गोष्टी कोणत्या आवडतात त्याला तिथे नेऊ आणि त्याच्याशी बोलूत आपण व्यवस्थितपणे. काय आहे, काय नाही, काय समस्या आहेत, काय मानसिक ताण आहे का ते बोलूत. जर गरज पडली तर एखाद्या तज्ज्ञांकडे पण त्याला भेट देऊ. खूपच जास्त असं गरज पडली तर हे त्याचे आपण काय करू शकतो? जर ताण आला असेल तर आपण ह्या गोष्टी करू शकतो.
पुढचं होतं आपल्याला आकृतीत दाखवलेली प्रजननाचे नाव काय आहे, तर इथे आहे मानवी पुरुष प्रजनन संस्था. दुसऱ्याचं उत्तर आहे प्रजनन संस्थेची 2 ग्रंथीची नावं लिहायची. शुक्रकाय, पुरस्थ ग्रंथी, काउपस ग्रंथी, ह्या 3 आहेत, त्याच्यापैकी 2 लिहायचे होते. एक आपल्याला नलिकेचं नाव लिहायचं होतं, शुक्रवाहिनी किंवा मूत्रजनन वाहिनी. 60 मायक्रोमीटर हे चौथ्याचं उत्तर आहे. आणि 5व्याचं उत्तर आहे टेस्टोस्टेरॉन. याचे उत्तर आपण डिटेलमध्ये लाईव्ह क्लासेसमध्ये घेणारच आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ असेच पाहत जा. ठीक आहे. आणि लाईव्ह क्लासमध्ये या, आपल्या बाकी पण पेपरच्या पण सर्व उत्तर घेऊ. सर काही राहिलं का आपलं उत्तर? नाही. ठीक आहे, सर्व झालं. आपण ह्या सर्वांची उत्तरे सांगू. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.